माझ्या पद्धतीने एक वेळ तुम्ही करंज्या करूनच बघा, खूप सुंदर होतात। एक वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे आणि तुपावर चांगला भाजून घ्यायचा आहे। आणि भाजण्याच्या वेळेस आपल्याला कमी आचेवरच भाजायचा का, जास्त आचेवर भाजायचा नाही, कारण तो जळतो। आणि छान त्याचा कलर चेंज झाला की मग काय करायचं, त्याला बाजूला ठेवायचं। अर्धी वाटी गूळ घ्यायचा, तुपावर चांगलं त्यालासुद्धा विरघळू द्यायचं आहे, पाणी मुळीच टाकायचं नाही। आणि नंतर काय करायचं, रव्यामध्ये टाकून द्यायचं आहे। आता पारीसाठी 1 वाटी मैदा, पाऊण वाटी रवा घ्यायचा, त्यामध्ये मीठ टाकायचं, 3 चमचे तेल टाकायचं कडकडीत आणि पाण्याने भिजून घ्यायचं। 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे। नंतर काय करायचं, पारी लाटायची आणि साच्यामध्ये आपल्याला करंज्या करून घ्यायच्या। जर नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता। माझ्या मुलांनी अशा पद्धतीनेच केलेले आहे। आणि त्याला तळून घ्यायच्या, कमी आचेवर तळून घ्यायच्या। ह्या खुसखुशीत करंज्या खूप सुंदर होतात, तुम्ही नक्की करून